अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार व ब्लॅकमेलिंग प्रकरणात भाजपा नगरसेविका अनिता पाटील यांनी मुख्य आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप करत त्यांच्यावर सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे। या संदर्भात पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांना निवेदन देण्यात आले। तसेच पीडितेला धमकावणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण आणि इंटरनेटवरील आक्षेपार्ह व्हिडिओ हटवण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पीडित मुलीच्या शिक्षण आणि पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती देण्यात आली। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला। बघा, काल ती अल्पवयीन पीडित मुलगी सरनाईक साहेबांना भेटायला आली होती। तिने आपली पूर्ण कहाणी सांगितली आणि सरनाईक साहेबांनी बघा तिचं पालकत्व स्वीकारले आणि त्या पद्धतीत ते तिला सर्व परीने मदत करतील। आणि आज आम्ही इथे सीपी साहेबांना भेटायला आलोय कारण तिच्या म्हणजे जो आरोपी आहे त्याला पोलीस कस्टडी झालेली आहे, बाकीची प्रोसेस चालू आहे। पण तिला आपल्या भावाला तिने प्रत्येक वेळा पाठीशी घातले म्हणून तीही सहआरोपी आहे असं आमचं म्हणणं आहे। आणि सहआरोपीला पण अटक झाली पाहिजे, तिच्यावर पण तसाच गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिला अटक होऊन तिच्यावर सर्व कारवाई झाली पाहिजे।